ज्या पद्धतीनं उगाच आपण विश्लेषण करत बसतो असं नाही. बोगस मताच्या बळावर जी निवडणूक जिंकली गेली तिचा आपण भाऊ करून उपयोग नाही. ते त्यांनाही माहिती आहे. नागेश अण्णांनी सांगितलं, सुरेश कापसेंनी सांगितलं, वकील साहेबांनी सांगितलं, जी यादी 2000 ती काय मतदार यादी 24ची विधानसभेच्या यादीमध्ये लोकसभेनंतर जी नावं त्यातली 33,500 किती बोगस आणि किती दुबा याची निवडणूक झाल्या झाल्या आम्ही तक्रार केली. पण निवडणूक आयोग काय पद्धतीनं वागतो हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि ती दुबार नावं एक फार फार तर 1-2,000 ती कमी झाली. पण ग्रामीण भागात राहणारे आपल्या तालुक्यात आणि बाहेर शेजारच्या तालुक्यात राहणाऱ्या लोकांची नावं विधानसभेच्या आधी या बार्शी शहरात नोंदली गेलेली आहे. पत्रकारांना पण ते माहिती आहे. नसलं माहिती एखाद्याने पांघरून घेतलं असेल तर डोळे उघडायचं काम मी यादी सहित करू शकतो. वस्तुस्थिती समजून घेत जावा. शेवटी तुम्ही चौथा स्तंभ म्हणून काम करता आणि ते न वगळलेले मतदार त्याची संख्या जर बघितली आणि मगाशी सांगितलेलं इतर सर्व वार्डात झालेलं टक्केवारीचं मतदान आणि एकाच मतदान केंद्रावरची टक्केवारी काय सांगते. इथंच सगळं कळतं काय काय नाही काय. आणि विधानसभेचा सुद्धा 6,500 लीड जो आहे हे जर बोगस वगळलं असतं तर ते कुठवर गेलं असतं. म्हणजे सगळ्या चाळण्या सगळ्या काकऱ्या लावून तुम्ही जी मेहनत घेतली गावोगाव वार्डा त्याच्यामुळं ह्या सगळ्या काकऱ्या ह्या चाळण्यांना धडा शिकून आपण विजय मिळवू. पण ग्रामीण भागात जी आता मतदारी यादी आहे तिथं तुम्हाला गावात माहिती असतं कोण गावातला आहे कोण शेजारच्या गावचा. जसं राज ठाकरेंनी सांगितलं तसं मी सांगतो. असं चुकीचं आलं तर ठोकल्याशिवाय सोडून काय उठेल तिथं उठा. खोटं करायला गेलं तर आपल्याला खऱ्यापणाने वागायला काय हरकत आहे. तुम्ही आशीर्वाद द्या फक्त जागेवर बघतो. आणि त्यामुळं असं काय ग्रामीण भागात आता बोगस मतदान होईल अशातला काही भाग नाही. त्यामुळं कसा येणार असा कुठलाही आता भाग राहिलेला नाही. त्यामुळं चिकाटीनं काम करा आणि उमेदवार तुम्हीच ठरवून घ्या. काय होतं दरवेळेस मला म्हणायचं की साहेब सांगतील तो म्हणजे परत जोडपायला मीच. तसं करू नका. मी प्रत्येक आपल्या भागातले
मालवणी सोडला का त्यांचे सासरे वारल्यामुळे ते मिटिंग राहिली. सगळ्या गणात आपल्या मिटिंग झाल्या. प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं की गावोगावच्या प्रमुखांनी जे कोण इच्छुक आहेत त्या इच्छुकाची माहिती घेऊन त्यांचा समन्वय करून एकच नाव हे आणा. जास्तीत जास्त धडाडीचा असावा, कुंभाडीचा असावा, तरुण असावा, असे जरा निकष लावा. आणि ज्याच्याबद्दल काही त्यानं माग असं कासरा दिला नव्हता, आमका दिलं नव्हता, असा कुठलाही प्रवाद असणारा निवडू नका. प्रेम माणूस म्हणजे तक्रारीला वाव राहणार नाही असा माणूस निवडा. हे सूचना सांगतो. आता बाकी सगळं तुम्ही करायचं. आणि सगळ्यांना भाऊन आता म्हणलं मोकळी द्या आणि माझी पूर्ण मोकळी द्या. जिंकण्यासाठी जे काही करायचं आहे ते करण्यासाठी माझी सगळ्यांना सगळी पूर्ण मोकळी आहे. कारण मी लोकशाही मानणारा माणूस आहे. 40-45 वर्ष झाले. सोडून गेलेला परत जरी आला, चुकलं म्हणला तरी मी कधी रागराग केला नाही. पोटातच घेतलेला आहे. पण आता माझे पोट फुटायचे आता त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे पोटात. मागाशी वकील साहेबांनी म्हणले तुम्ही समुद्र, समुद्राचं फक्त इव्हॅपोरेशन होतं सूर्यामुळे, उपसा होत नाही. गोड्या पाण्याचा उपसा होतो, तळ्यातलं पाणी उपसलं जातं. वकील साहेब, समुद्रातलं पाणी कुणी उपसून प्यायला वापरत नाही, शेतीला वापरत नाही. त्यामुळे घाटा तोटा मोठा हे शब्द समुद्राला ठीक आहे. त्यामुळे निवड चांगली करा, सगळ्याच्या विचाराने करा. आणि तुम्ही जे इतक्या दिवस मी सांगाल ते तुम्ही ऐकत होता, आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मी सांगणार. तुम्ही ठरवा, मी त्या पद्धतीनं तुमच्या बरोबरीनं पुढे 2 पावलं चालणार एवढं मात्र निश्चितपणानं सांगतो. आणि जिंकायची ईर्ष्या ठेवा. खरा पैलवान कोण? पडला तरी लगेच 5 मिनिटांनी लढ म्हणलं तरी लढतो. आणि आपण अनेक जय पराजय पचवलेत. जय मिळाला म्हणून माजलो नाही, पराजय झाला म्हणून खचलो नाही कधी. पुढे आपण कितीतरी अशा 40 वर्ष 45 वर्ष झाले सगळं बघत आलेलं आहे, सहन करत आलेलं आहे. पण कधी